नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ममता जोशी. तर तुम्ही पाहताय इथे मी स्वामींची कंथा टोपी बनवत आहे. तर कंथा टोपी तर बनवून झाली आहे, पण त्याच्यावरती मी वर्क करत आहे. तर डायमंडची जी चेन असते, त्याच्याने मी हे वर्क करत आहे. तर ही एका ताईची ऑर्डर होती. ताई गोव्याच्या आहेत आणि ही कंथा टोपी ताईंना वटवृक्ष स्वामींच्या मठात द्यायची आहे अक्कलकोटला. तर ताई संडेला जाणार आहेत आणि खूप अर्जंटमध्ये हे बनवलेली आहे. असं तर खरं सांगू तर मला कधी वेळच मिळत नाही. पण तरी पण म्हणतात की त्यांना अक्कलकोटला घेऊन जायचं होतं म्हणून विचार केला की काय करू, होणार की नाही, होणार की नाही. पण खरं तर स्वामींनी करून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता की आज इतकी छान अशी कंथा टोपी म्हणजे तयार होत आहे. तर विचार येत होतं की काय करू आणि काय बनवू, कारण की काहीच समजत नव्हतं. पण माहीत नाही अचानकमध्ये असं मनात आलं की चला ब्रह्मांड नायक असं काहीतरी लिहूया आणि खाली श्री स्वामी समर्थ असं मी लिहिण्याचा प्रयत्नसुद्धा केला. 2-3 वेळा तर माझं म्हणजे पहिला तर मी चॉकने लिहून घेतलं होतं, पण ते व्यवस्थित दिसत नव्हतं. मग डायरेक्ट ग्लूच्या साहाय्यानेच मी बनवण्याचा प्रयत्न केला. तर स्वामींनी खरंच जेव्हा मी बनवत होती तेव्हा स्वामींना सारखी प्रार्थना करत होती की स्वामी एकदम छान बनवू द्या. जशी माझी इच्छा आहे, जसं मी मनात विचार केलेला आहे सेम तसंच बनवू द्या. स्वामी मी बनवणार नव्हती, पण माहिती नाही अचानकमध्येच ते झालं. म्हणजे माझं प्रत्येक वेळी असंच असतं की मी म्हणजे बनवायला काय जाते आणि बनतं काहीतरी वेगळंच. पण कारण की करून घेणारे तर स्वामीच आहेत आणि स्वामींना जसं पाहिजे तसं स्वामी करूनच घेतात. तर पहा, पहिला तर मी फक्त ब्रह्मांड नायक एवढंच लिहिणार होते. पण स्वामी पण स्वतः प्रकटच झाले, कारण की अचानकच म्हणजे असं झालं की मी जेव्हा ब्रह्मांड नायक लिहत होती तर लगेचच मी तिकडे स्वामींचं म्हणजे असं रेडी केलं आणि मग नंतर ते खाली प्लेस मला वाटत होती म्हणून मग श्री स्वामी समर्थ असं लिहिलं आणि खूप सुंदर अशी शॉल आणि स्वामींची कंथा टोपी रेडी झाली. तर कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ.